बाजार समित्यांवर प्रशासक बसवण्यास शेतकरी संघटनांचा विरोध। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समित्या बंद। मार्केटमधील सर्व घटकांचा बंदला पाठिंबा। जळगाव जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद। बाजार समिती बंद असल्याने जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती बंद। बाजार समिती बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प। सांगलीच्या जत कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यांचा शुभारंभ। पहिल्यांदाच सौद्यात बेदाण्याला मिळाला 275 रुपयांचा उच्चांकी दर। अमरावती जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट। राज्य शासनाकडून विधेयक क्रमांक 64 मुळे बाजार समितीचं अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप। सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून बाजार समित्या करून विधेयकाचा निषेध। बाजार समित्यांच्या राज्यव्यापी बंदला पाठिंबा देत अकोला जिल्ह्यातील 7ही बाजार समित्या बंदत सहभागी। व्यापाऱ्यांचाही बंद यशस्वी करण्यासाठी पाठिंबा। उन्हाचा पारा चढल्याने पालेभाज्यांची आवक कमी। बहुतांश पालेभाज्यांच्या दरात वाढ। मेथी, शेपू, अंबाडी, चवळी, हरभरा याच्या गड्डीच्या दरात वाढ। मुंबईला निघालेले मनोज जरांगे भांबेरी गावातून नंतरवाली सराटीत परतले। सगळ्या मराठा बांधवांना आपापल्या गावांमध्ये परतण्याचं आवाहन। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंबडमध्ये जमावबंदी। पुढील आदेशापर्यंत जमावबंदी लागूच राहणार। बीडच्या शिरूर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल। मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी 425 जणांवर गुन्हे दाखल। जालना घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवली। अंबडहून रामसगावकडे जाणाऱ्या अंबड आगाराची बस पेटवून दिली। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर बीडमधील बस सेवा पूर्ववत। हिंसा टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्व ठिकाणी चेकपॉइंट। नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून पदाधिकारी जाहीर। विजय करंजकरांच्या जागी सुधाकर बडगुजरांची शिवसेनेच्या जिल्हा नाशिक प्रमुखपदी नियुक्ती, तर संघटकपदी विजय करंजकर आणि नाशिक महानगर प्रमुखपदी विलास शिंदेंची नियुक्ती। अमरावतीच्या लष्णापूरमध्ये आमदार प्रवीण पोटे आणि बच्चू कडूंच्या उपस्थितीत सभा मंडपाचं उद्घाटन। प्रवीण पोटे आणि बच्चू कडूंनी घातली फुगडी। शिर्डीमध्ये प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन। दर्शनानंतर साईबाबा संस्थानकडून सुरेश वाडकरांचा सत्कार। धुळे जिल्हा प्रशासन आणि राज्य सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या महासंस्कृती महोत्सवाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन। विविध कला सादर करून कलाकारांनी जिंकली उपस्थितांची मनं। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील विविध रेल्वे स्थानकांचं नूतनीकरण। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भुसावळ विभागातील 9 रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं भूमिपूजन। सिंधुदुर्गातील आंबोलीच्या जंगलात पुन्हा ब्लॅक पॅन्थरचं दर्शन। मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आंबोलीतील शैक्षणिक सहली दरम्यान हा ब्लॅक पॅन्थर दिसला। सीसीटीव्ही केंद्र उभारणारी वैभववाडी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नगरपंचायत। वैभववाडी शहरात 12 ठिकाणी बसवले 27 सीसीटीव्ही कॅमेरे। नितेश राणेंच्या हस्ते सीसीटीव्ही केंद्राचा शुभारंभ। धार्मिक गुरूंनी राजकारणात येऊ नये, अन्यथा समाज त्यांना पाठिंबा देणार नाही। जागतिक लिंगायत महासभा संघटनेचा ठराव। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून 3 पोलिसांच्या बदल्या। 3 ते 4 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्याने 3ही पोलीस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली। बुलढाण्यात एकाच मार्गावर 2 ठिकाणी कठडाविना असलेल्या पुलावरून दुचाकी कोसळल्याने 6 तासात 3घांचा मृत्यू। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील फुलुंबरी गावात असलेल्या एका जुन्या विहिरीमध्ये अचानक गरम पाणी यायला सुरुवात। दैवी चमत्कार समजून नागरिक या विहिरीचं पाणी तीर्थ म्हणून घरी नेऊ लागले। वाशिमच्या वनोजा परिसरातील जंगलामध्ये पळस फुलला। पळस पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची गर्दी। यवतमाळमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मारकाचं उद्घाटन होणार। येत्या 28 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन पार पडणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।